तर जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणतं टाईप बघायचं तर गुणोत्तर प्रमाणावरलं की जे की असणार आहे नाणी आणि नोटा. म्हणजेच काय या ठिकाणी हे गुणोत्तरामधलं असं टाईप आहे जिथं सगळ्याला भीती वाटते अशा टाईपमध्ये. पण SSC GDला कसं आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये, तर थोडंसं प्रश्न विचारायची संख्या कमी झाली नाणीवर. पण आता प्रॉब्लेम कसा, आपण टाईप सिलेबसमध्ये आहे पण कव्हर करणं काम आहे आपलं. कधी कोणाच्या शिपला फिरेल काय भरोसा नाही. टाईप महत्त्वाचा आहे, बाकी भरतीसाठी तर महत्त्वाचंच आहे, म्हणजे पोलीस भरती करणाऱ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण SSC साठी थोडंसं 1-2 वर्षामध्ये ह्याचं क्रेज थोडं कमी झालंय. म्हणजे अगोदर विचारत होतं, भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न होते, पण आता उगा एखाद प्रश्न विचारालाय. पण ह्याचं सिलेबसमध्ये आहे म्हणून आपल्याला कव्हर करणं भाग आहे. मग हे नाणी नोटा जे राहणार आहेत, जे हे टाईप राहणार आहे, याला आता सोडवायसाठी एक नॉर्मल बेसिक कन्सेप्ट मी सांगतो. आत्तापर्यंत आपल्याला समजायला प्रॉब्लेम आलं होतं, पण आता एकदाच सगळे कन्सेप्ट ह्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाणार आहेत तुमचे, सगळेच्या सगळे कन्सेप्ट. आणि ह्याच्यावरचं प्रश्न इथून पुढे तर चुकणार नाही, हे माझी गॅरंटी. आता याच्यामध्ये राहणार काय आहे नेमकं, जसं की टाईप कोणतं राहणार आहे, नाणी नोटावर राहणार आहे. म्हणजेच काय राहणार आहे याच्यामध्ये, आता बघा, जसं की सुरुवातीला काय म्हणणार आहे, नाणी म्हणजे का हो, एक टाईपचे ते बंदेच राहणार आहेत. जसे की 1 रुपयाचा बंदा, 50 पैसे किंवा 0.20 अशा प्रकारचे राहते. म्हणजेच काय, उदाहरणार्थ जर समजा मी या ठिकाणी 0 पॉईंट किंवा पहिल्यांदा आपण काय करू त्या ठिकाणी, तर हे 1-2 रुपयाचे घेऊ, म्हणजे थोडंसं कन्सेप्ट समजायला थोडंसं सोपं जाते. जसं की आता 1 रुपयाचा एक बंदा आहे, किती रुपयाचा या ठिकाणी, तर 1 रुपयाचं. त्याच्यानंतर एक 2 रुपयाचा एक बंदा आहे, किती रुपयाचा या ठिकाणी, तर 2 रुपयाचा. नंतर हा एक 5 रुपयाचा बंदा, किती रुपयाचा बंदा झाला या ठिकाणी, तर 5 रुपयाचा बंदा झाला. मग आता काय करायचं आहे, हे झाले तुमचे नाणी झाले. म्हणजेच कोणत्या कोणत्या, आता एक समजा एक पिशवी राहणार आहे, एका पिशवीमध्ये समजा या पिशवीमध्ये क्वेश्चन मध्ये काय देणार आहे की बाबा 1 रुपयाचे काही बंदे आहेत, 2 रुपयाचे काही बंदे आहेत आणि 5 रुपयाचे बंदे आहेत काही. 1 रुपयाचे, 2 रुपयाचे आणि 5 रुपयाचे, तिघाच्या व्यतिरिक्त एक सुद्धा बंदा नाही याच्यामध्ये. आणि नंतर त्याच्यामध्ये काय म्हणणार आहे या ठिकाणी, तर आता 1, 2, 5 जे बंदे राहणार आहेत हे कोणत्या प्रमाणात राहणार आहेत. कोणत्या प्रमाणात म्हणजेच काय, जर समजा मी 1 रुपये घेतलो आणि हे 2 रुपयाचे बंदे घेतलो, ह्याचं प्रमाण 5 आणि 7 आहे म्हणलो. किती प्रमाण आहे म्हणलो, 5 आणि 7 आहे म्हणलो. ह्याचा अर्थ काय की 1 रुपयाचे बंदे 5 असतील आणि 2 रुपयाचे बंदे कितीच्या प्रमाणात असतील, तर 7च्या प्रमाणात असतील म्हणलो मी, की 7 नसणार आहेत, 7च्या प्रमाणात. आता मग ह्याच्यामध्ये समजा सगळ्यात जास्त बंदे कोणाचे दिसायत, तर 2 रुपयाचे बंदे दिसायत. किती बंदे आहेत 2 रुपयाचे, तर 7च्या प्रमाणात आहेत. 1 रुपयाचे बंदे किती आहेत, तर 5च्या प्रमाणात आहेत. मग असंच आपल्याला देते त्या ठिकाणी. तर क्वेश्चन मध्ये काय म्हणणार आहे की 1, 2, 5चे जे बंदे राहणार आहेत ह्याचं असण्याचं प्रमाण कितीचं आहे या ठिकाणी, तर समजा या ठिकाणी 2 आणि 2, नंतर हे 3 आणि नंतर हे 5च्या प्रमाणात आहेत म्हणते. 2, 3 आणि 5च्या प्रमाणात आहेत म्हणते. आता हे जे राहणार आहे हे काय राहणार आहेत, हे नाणी राहणार आहेत. नाणीचं गुणोत्तर होय, म्हणजे एकूण किती नाणी आहेत. वरचं बी होय, पण एक प्रकारचं वरचं का होय, 1 रुपयाची नाणी, 2 रुपयाची नाणी आणि 5 रुपयाची नाणी आहेत. आता नाण्याच्या जागी याला काय म्हणतो आपण, बंदे म्हणू. चला मग आता 1 रुपयाचे किती बंदे, 2, 2चे किती बंदे, 3 आणि 5चे किती बंदे, तर 5च्या प्रमाणात बंदे आहेत. आता मग आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे, 2 कन्सेप्ट राहणार आहेत. आता अख्ख्या टाईपमध्ये कोणते कन्सेप्ट, 2. एकतर तुम्हाला नाणीचं गुणोत्तर आणि एकतर तुम्हाला रुपयाचं गुणोत्तर, दोघांपैकी एक गुणोत्तर देणार आहे आणि दुसरं विचारणार आहे. म्हणजेच कसं, आता जर समजा मी काय करलो या ठिकाणी की बाबा मला समजले की एका पिशवीमध्ये 1 रुपयाचे, 2 रुपयाचे आणि 5 रुपयाचे बंदे आहेत. आता एक बंदे किती आहेत या ठिकाणी, नाणी किती आहेत या ठिकाणी, तर 2, त्याच्यात 2 गुणोत्तर, 3 गुणोत्तर आणि किती आहेत या ठिकाणी, तर 5 आहेत. किती आहेत, 2 गुणोत्तर, 3 गुणोत्तर, 5. आता या ठिकाणी वरचं काव आहे, एक टाईपचे बंदे झाले की कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. खालचे काव आहे ऍक्च्युअल मध्ये त्याचं गुणोत्तर आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 5 आहे. म्हणजे समजावं की सगळ्यात जास्त बंदे कोणाचे असतील, 5 रुपयाचे असतील. आता याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला काढावं लागते पैसे किती झाले, एकूण पैसे. आपल्याला काय काढायचे, आता एकूण पैसे काढता लागेल. 2च कन्सेप्ट राहणार आहेत, नाणी देऊन पैसे विचारते किंवा पैसे देऊन काय विचारणार आहे, नाणी विचारणार आहे. बाकी पुढची प्रोसेस नॉर्मल सोपी आहे. मग आपल्याला काढता यावं लागेल याच्यामध्ये की जर समजा आता एक असं इमॅजिन करा या ठिकाणी की बाबा 1 रुपयाचा बंद आहे आणि 1 रुपयाचे किती बंदे आहेत या ठिकाणी, तर 2 बंदे आहेत. समजा किती बंदे आहेत या ठिकाणी, 2. कारण बगर एक्सचा आपण याला सोडवायला एक्स इथं लावतच बसायचं नाही.
₹1 किती बंदे आहेत या ठिकाणी तर 2 बंदे आहेत. मी असं समजा 1 रुपयाचे किती बंदे झाले 2, म्हणजे ह्याचा अर्थ ह्या दोघाचा गुणाकारच करणार आहोत तुम्ही. मग टोटल एकूण किती झाले ₹1 तर ₹2 झाले. किती रुपये झाले या ठिकाणी तर ₹2 झाले. 1 किती बंदे आहेत तर 2 बंदे आहेत. मग किती रुपये झाले गुणाकार करा. बे बे. जसं आता इथं ₹2 किती बंदे आले या ठिकाणी तर 3 बंदे आले, म्हणजे बे 2 4 बेत्रिक 6. मग टोटल रुपये किती झाले एकूण रुपये काढले आपण ह्याचे 2 गुणिले 3 केला बेत्रिक किती रुपये आले या ठिकाणी तर ₹6 आले. या ठिकाणी ₹5 किती बंदे आहेत या ठिकाणी तर 5 बंदे आहेत. 5 5 5 5 किती झाले टोटल या ठिकाणी तर ₹25. आपण हे जे काढले आहे सगळं गुणोत्तर होय एक टाईपचं. हे काय गुणोत्तर आहे. ओरिजिनल मध्ये रुपये किती आहेत काय माहित नाही, ते क्वेश्चन मध्ये देते पुढे. पहिल्यांदा हे गुणोत्तरच आपल्याला समजावं लागते. काय समजावं लागते या ठिकाणी तर गुणोत्तर. आता आपण काय केलं ह्या कॉन्सेप्ट मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा एक बघायचं की या ठिकाणी मी काय दिलो नाणी दिलो, वरी काय लिहिलो नाणी, खाली काय काढलो या ठिकाणी एकूण रुपये काढलो. एकूण रुपये कसे निघाले गुणाकार केलो एकूण रुपये भेटले मला टोटल. मग आता टोटल ह्याच्यामध्ये किती रुपये असतील ₹5 किती रुपये आले 5 बंद्या म्हणजे 5 बंद्याचे किती आले एकूण ₹25 आले. इकडे किती रुपये आले तर ₹6 आले. इकडे किती रुपये आले या ठिकाणी तर ₹2 आले. मग असं सगळ्याला जर मी जॉईंट केलो 6 आणि 2 इथं किती होतात या ठिकाणी तर 8 होणार आहेत. 6 आणि 2 किती झाले 8 आणि 25 आणि जर 8 जर केलो मी किती रुपये होणार आहेत या ठिकाणी तर 33 होणार आहेत. किती होणार आहेत 33 होणार आहेत. आता हे एकूण पैसेही काढता आलं, पण जर समजा कधी जर भविष्यात इथं जर पॉईंट मध्ये जर दिलं, पॉईंट म्हणजे कधी 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 ₹1 देते 1 पैशामध्ये देते. जसे की आता इथंच मी ऍड करतो एक गोष्ट. या ठिकाणी आता एक 25 पैशाची नाणी हा एक किती पैशाची 25 पैसा. त्याच्यानंतर एक आहे 50 पैशाची नाणी 50 पैशाची नाणी. आणि त्याच्यानंतर हा ₹1 नाणी. किती रुपयाचे बंदे आहेत ₹1. म्हणजे एक आहे 25 पैशाचा बंदा, एक आहे 50 पैशाचा बंदा, एक किती आहे तर ₹1 बंदा. ह्याचं जे प्रमाण आहे म्हणजे नाण्याचं जे प्रमाण आहे, नाणी किती आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी एक आहे 3, एक आहे 2 आणि एक आहे 4च्या गुणोत्तरात. किती कितीच्या गुणोत्तरात आले या ठिकाणी 3, 2 आणि कितीच्या गुणोत्तरात आहेत 4च्या गुणोत्तरात. आता एक काम करायचं, ज्यावेळेस रुपये देईल त्यावेळेस पोराला प्रॉब्लेम येणार. प्रॉब्लेम कधी येणार आहे ज्यावेळेस इथं पैसे येणार आहे त्यावेळेस काय सुरू होते या ठिकाणी तर प्रॉब्लेम यायला सुरू होते. मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये. एक काम करा, सगळ्याला पैसे केलं तर पुढे अजून थोडंसं किचकट जाणार आहे. मग एक काम करायचं, ह्याला हे जे पैसा राहणार आहे ह्यालाच तुम्ही रुपयामध्ये करा. ह्यालाच तुम्ही काय करायचं आहे रुपयामध्ये. लई टेन्शन घ्यायचं नाही की ह्याला रुपयामध्ये कसं करावं. पैसे आहेत या ठिकाणी, ह्याला जर रुपयामध्ये करायचं असेल ₹1 किती पैसे राहणार आहेत तर 100 राहणार आहेत. 100 मध्ये किती झिरो आहेत 1 झिरो 2 झिरो राहतात. ह्याला 2 अंकानंतर दशांश देऊन टाकून द्या बस. किती अंकानंतर 2 अंकानंतर. पैसे ज्या वेळेस येतील ना इथं पैशामध्ये त्यावेळेस काय करायचं आपल्याला तर 2 अंकानंतर दशांश देऊन टाकायचा. 2 अंकानंतर म्हणजे किती येणार आहे 1 2 म्हणजे 0 पॉईंट किती येणार आहे या ठिकाणी तर ₹25 येणार आहे. आता हे कशामध्ये आलंय रुपयामध्ये आलं. तिकडं 0.50 पैसे आले की 2 अंकानंतर दशांश म्हणजेच कुठे येणार आहे ₹0.50 आला. आता हे ऑलरेडी रुपयामध्ये आहे, याला जशाला तसं ठेवायला इथं काही प्रॉब्लेम येणार. ऑलरेडी रुपयामध्येच आहे ते. मग आता काय करायचं आहे ₹0.25 ₹0.50 आणि ₹1 ह्याचं नाण्याचं गुणोत्तर किती आहे 3 2 आणि 4. हे म्हणजे 0.25 किती बंदे आहेत 3, 0.50 2 ह्याचे किती बंदे आहेत तर 4 आहेत. आता एकूण रुपये कसं काढणार आहोत आपण. रुपये म्हणले की काय करणार आहोत वरच्याने इथं गुणते आपण, बाकी काय करणार. रुपये म्हणले की इथं काय करणार आहोत तर गुणणार आहोत. मग गुणून टाकून द्यायचं आपल्याला. काय करायचं या ठिकाणी आता एक काम करा 25 गुणिले 3 करा. 25 3 किती येणार आहे 75 आणि किती अंकानंतर दशांश आहे इथं 2 अंकानंतर दशांश आहे म्हणजे इथं येणार आहे 0 पॉईंट किती आले या ठिकाणी तर 75 आलं. लगोलग इकडं 50 गुणिले 2 करा. 50 दोन्ही किती येणार आहे तर 100 येणार आहे. 50 दोन्ही 100 किती अंकानंतर दशांश आहे 2 अंकानंतर म्हणजे इथं किती आले या ठिकाणी तर 1च आलं. पुढे जर गेले आपण या ठिकाणी 1 गुणिले 4 करायचं. 1 गुणिले 4 किती आहेत 1 4 जा 4. ऑलरेडी पॉईंट नाही काय नाही जशाला तसं. मग आता याच्यामध्ये मी जर म्हणलो याच्यामध्ये नाणी किती आहे टोटल नाणी जर बघायला गेलं 3 2 आणि किती आहेत या ठिकाणी तर 4. 3 आणि 2 किती झाले 5, 5 आणि 4 किती झाले 9. नाणीचं गुणोत्तर बघायला गेलं तर टोटल नाणी किती आहेत तर 9 आहेत. आणि तेच जर मला रुपये जर पाहिजे असेल टोटल किती रुपये आहेत या ठिकाणी तर हे 4 हे आणि 1 किती झाले 5, 5 आणि 0.75 म्हणजे त्याचा अर्थ काय हे 5.75 आले. पॉईंट मध्ये उद्या काही प्रॉब्लेम नाही.
5 पॉईंट किती आलं या ठिकाणी तर 75 आलं. म्हणजे हे एक टाईपचं नाणी देते आणि आपल्याला कशाचं मेन गुणोत्तर कशाचं काढायचं राहते तर रुपयाचं गुणोत्तर काढायचं राहते. कसं काढायचं गुणाकार करायचा. पण आता प्रॉब्लेम इथंही थांबणार. प्रॉब्लेम मेन कुठं सुरू होते सांगतो मी. इथपर्यंत प्रत्येक पोरग म्हणजे बऱ्यापैकी पोरग सोडिते वरी पैसे गुणाकार करणारा रुपये देणार आहे. पण ज्या वेळेस जर थोडीशी कन्सेप्ट जर बदलली या ठिकाणी जसं की आता हेच जे क्वेश्चन राहणार आहे मी काय करतो या ठिकाणी तर ह्या ठिकाणी 1 रुपयाचे काही बंदे आहेत 2 रुपयाचे काही बंदे आहेत आणि त्याच्यानंतर किती रुपयाचे बंदे आहेत तर 5 रुपयाचे बंदे आहेत. 1 रुपये 2 रुपये आणि 5 रुपयाचे काही बंदे आहेत. आता आपण काय केलं या ठिकाणी ह्याला एकूण रुपये किती आहेत या ठिकाणी एकूण रुपये एकूण रुपये जर पाहिजे असं आता इथलंच बघून मी आकडा टाकतो 2,6,25 किचा या ठिकाणी तर 2,6,25 बघा इकडं आता 2,6 आणि हे 25 रुपये आहेत. सुरुवातीला काय होतं वरी बंदे तर द्यावाच लागते त्याला किती कितीचे बंदे आहेत काय नाही हे तर द्यावं लागते. वरची लाईन तर सगळ्यामध्ये सारखी येते. पण मी ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं या ठिकाणी एक वरी नाणी टाकलं होतं. वरी काय टाकलं होतं तर नाणी. आता मी काय टाकालो वरी एकूण रुपये टाकालो. मला पाहिजे नाण्याचं गुणोत्तर. नाणी किती आहे त्याच्यामध्ये नाणी म्हणजेच काय तर बंदे किती आहेत मला हे काढायचं. हिंदीमध्ये म्हणायला गेलं तर सिक्के नाणीला काय म्हणणार आहेत सिक्के म्हणणार आहेत. आता थोडंसं प्रॉब्लेम या सुरू होते. कारण का सुरू होते वरी मी काय केलं या ठिकाणी रुपयामध्ये लिहिलो. वरी काय लिहिलो रुपयाचे जेवढे बंदे आहेत तेवढे लिहिलो मी 1 2 आणि 5. 1 रुपयाचे असे किती बंदे घ्यावा म्हणजे जेणेकरून टोटल किती रुपये व्हावं या ठिकाणी 2 रुपये व्हावं. कारण हे जे राहणार आहे रुपयाचं गुणोत्तर होय 2 6 25 कारण एकूण पैसे आलेत ना इथे एकूण रुपये. मग आता काय करायचं आता थोडंसं उलट होणार आहे. पहिलं काय होतं वरी नाणी होतं आणि खाली एकूण रुपये होतं मी गुणाकार करालतो. आता काय होणार आहे या ठिकाणी 1 रुपयाचे एकूण रुपये देऊ लागले एकूण रुपये किती झाले 2 झाले. 1 रुपयाचा बंद आहे टोटल रुपये किती आहेत तर 2 रुपये आहेत. मग आता बंदे किती असतील हे जर काढायचं असेल मला तर 2च बंदे असतील. किती बंदे असतील 2 रुपये 1 रुपयाचे किती टोटल तर 2 रुपये आहेत म्हणजे किती बंदे पडणार आहेत 2 बंदे पडणार आहेत. नंतर 2 रुपयाचे बंदे आहेत मग त्याचे एकूण किती रुपये झाले टोटल 2 रुपयाचे तर बंदे आहेत टोटल रुपये किती आहेत तर 6 रुपये झाले. ह्याचा अर्थ बंदे किती असतील 2चे तर मग काय करणार आहोत 2 नाही तर भागणारच हो ना 2 6 नाणी किती उराले या ठिकाणी नाणीचं गुणोत्तर होय खालचं 3 उराले. 5 रुपयाचे 25 रुपये आहेत टोटल म्हणजे 5 रुपयाच्या बंद्याचे टोटल किती पैसे आहेत या ठिकाणी तर 25 रुपये आले. मग जर मला एकूण नाणी किती असतील 5 रुपयाचा एक बंदा 5 रुपयाचा एक बंदा असं 5 5 25 करता ह्याचा अर्थ काय तर 5 बंदे असतील. किती बंदे असतील 5 बंदे. फक्त आपल्याला एवढंच काढता यावं लागेल बस. काय काय काढायला शिकले आपण थोडंसं एक बार 3 आपण गोष्टी बघल्या इथं. सुरुवातीला वरचे हे 1 रुपयाचे बंदे 2 रुपयाचे बंदे हे सगळीकडे समान राहतात. हे पहिली गोष्ट. आपल्याला काय देणार आहे एकतर नाणीचं गुणोत्तर देते नाण्याचं गुणोत्तर देते. नाण्याचं गुणोत्तर किती आहे 2 3 आणि 5 आहे म्हणते. एकूण पैशाचं गुणोत्तर काढावं लागते. एकूण काय पैशाचं गुणोत्तर. मग काय करणार आहोत इथं जर नाणी आली तर आपण काय करत्या गुणाकार करून रुपये काढत्या. तेच आपण पॉईंट वाल्यासाठी बघल्या म्हणजे पैशामध्ये जर दिलं तर हिला 0.25 करा 0.50 करा इथं 1 करून टाकून द्या. मग नाणी म्हणल्यावर गुणाकार केला हे रुपयाचं गुणोत्तर आलं. आणि ज्या वेळेस समजा वरी जर एकूण जर रुपये जर देत असेल आणि आपल्याला जर नाणीचं गुणोत्तर जर काढायचं असेल कारण राहणार 2च गुणोत्तर आहेत रुपयाचं गुणोत्तर नाणीचं गुणोत्तर आपल्याला दोन्ही काढावं लागते. आणि कोणती बी त्यांना 1 देते आणि 1 काढायला होते. जर समजा बाय चान्स मला एकूण रुपये म्हणलं बाबा 2 6 25च्या प्रमाणात आहेत तर मला काय काढावं लागते नाणी काढावं लागते. मग नाणी कसं काढायचं एकूण रुपये वरी आले की समजायचं इथं भाग द्यायचा आहे. लई जर काही समजत नसेल तर समजून घ्या की भाग द्यायचा आहे. वरी नाणी खाली रुपये आलं तर गुणाकार आहे वरी रुपये खाली नाणी आलं तर काय आहे भाग आहे. याचं कारण मेन कन्सेप्ट बी शिकलो की मी काय होती या ठिकाणी काय होतं 1 रुपयाचे समजा इथं 2 रुपयाचे किती रुपये आहेत टोटल 6 रुपये आहेत म्हणजे 2 2 2 किती बंदे भेटले असतील 3 बंदे भेटले असतील असं 2 6 5 5 25. आता येऊत आता आपण मेन कन्सेप्टला रुपये आणि नाणी आपण तर शोधले. आता मेन कन्सेप्ट काय आहे जसं की हे आहे जसं की या ठिकाणी हे क्वेश्चन आपल्याला दिले.
क्वेश्चन मध्ये काय दिलं सगळ्यात अगोदर चेक करा या ठिकाणी, की एका पिशवीमध्ये 2, 3, 4च्या प्रमाणात अनुक्रमे 1 रुपये 50 पैसे आणि 25 पैशाचे एकूण 216 रुपये आहेत. तर 25 पैशांच्या नाण्यांची संख्या किती म्हणा. एका पिशवीमध्ये 2, 3, 4च्या प्रमाणात, म्हणजे कशाचं प्रमाण आहे, 2, 3, 4च्या प्रमाणात अनुक्रमे 50 पैसे आणि 25 पैशाचे एकूण किती रुपये होले टोटल या ठिकाणी 216. आता एक काम करायचं, वरी हिंदी मध्ये बघायला गेलं तर एक बैग में 216 रुपये क्रमश 2, 3, 4 के अनुपात में 1 रुपये 50 पैसे 25 पैसे के सिक्के है म्हण. सिक्के याचा अर्थ हे का होय, 1 रुपये 50 पैसे 25 पैशाचे सिक्के म्हणजेच काय तर बंदी आहेत या ठिकाणी. कशाच्या अनुपातात आहेत, 2, 3 आणि 4च्या गुणोत्तरात आहेत. मग आता एक काम करूत आपण, पहिल्यांदा किती रुपये आहेत, किती रुपयाचे बंदी आहेत ती चेक करा. जसं की या ठिकाणी 1 रुपयाचा एक बंदा आहे, त्याच्यानंतर किती पैशाचा आहे या ठिकाणी 50 पैशाचा एक बंदा आहे, त्याच्यानंतर किती पैशाचा बंदा आहे तर 25 पैशाचा एक बंदा आहे. किती पैशाचा, 25 पैसा. इथे एक गोष्ट ऍड केलं नाही, कोणती गोष्ट, एका पिशवीमध्ये 2, 3, 4च्या प्रमाणात नाणी आहे इथे. काय इथे नाणी, नाणी म्हणजेच काय तर या ठिकाणी बंदी आहे इथे. नाणीचं गुणोत्तर होईल 2, 3 आणि 4. आता नाणी या ठिकाणी किती राहणार आहेत, 2 गुणोत्तर 3. आता हे जशाला तसं क्रमाने येणार आहे, तेवढं काही याच्यामध्ये लोड नाही. आणि गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 4. 2, 3 आणि किती आहे या ठिकाणी तर 4. आता एक काम करायचं आपल्याला, आता एक काम करायचं आहे, 50 पैशाचे किती आहेत या ठिकाणी तर 3 आहेत, 25 पैशाचे 4, 1 रुपयाचे किती नाणे आहेत तर 2. मला काय काढायचं या ठिकाणी तर रुपये काढायचे, एकूण रुपये किती होतात. एकतर तुम्ही असं करा की 50 पैशाला 2 अंकानंतर मी दशांश द्या म्हणलो होतो, 2 अंकानंतर दशांश देल तरी जलते, किंवा तुम्ही डायरेक्ट इथं गुणाकार करा आणि जे पैसेवाले राहणार आहेत पैशाला गुणाकार केल्याच्या नंतर 2 अंकानंतर दशांश देऊन टाकून द्या, काही प्रॉब्लेम आहे ना. पण दशांश द्यायचा आहे आणि ते बी 2 अंकानंतर. इथं जर मी समजा गुणाकार जर केलो या ठिकाणी, बे एक किती येणार आहे या ठिकाणी, बे 5 त्रिक करा, पहिल्यांदा 5 त्रिक 15 आलं आणि 1 झिरो देऊन टाकून द्या, 150 झालं. इकडं 25 चौक किती आलं या ठिकाणी तर 100 आलं. आता मी काय म्हणलो, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिसले त्या ठिकाणी 2-2 अंकानंतर दशांश देऊन टाकून द्या. जसं की इथं पैसा आहे, घेतले 2 अंक कट झाले, इथं पैसा आहे 2 अंक कट करा म्हणजे 1.5 करा, इकडं रुपये होतं, याला काही हालचाल करू नका. मग आता या ठिकाणी टोटल रुपये किती झाले या ठिकाणी, एकूण रुपये बरोबर किती झाले असतील बघा. इकडे आता 2 आहे, 2 आणि 1 किती झाले 3, 3 हे 1.5, 3 आणि 1 4.5 म्हणजे किती रुपये झाले या ठिकाणी तर 4.5 रुपये झाले. पण ओरिजिनल मध्ये किती रुपये आहेत म्हणाले माहिती आहे का, या ठिकाणी पैशाची एकूण 216 रुपये आहेत म्हणाले. ओरिजिनल मध्ये किती आहेत 216. मग आपण काय करता या ठिकाणी 216 जशाला तसं भागिलेमध्ये काय करा, 216च गुणोत्तर खाली टाका, कारण हे जे सगळं आलेलं राहते कशामध्ये राहते म्हणलं मी, गुणोत्तरामध्ये राहते. आपले एकूण रुपये किती आले त्या ठिकाणी 4.5 आलेत. ओरिजिनल मध्ये 216 रुपये होते, पण आपलं गुणोत्तरामध्ये किती आले तर 4.5. जे बी काय गुणोत्तर आहे ते इथं टाका 4.5. गुणिले मध्ये काय करायचं आहे, जे आपल्याला विचार आलाय ते टाकायचं. काय विचार आले पहिल्यांदा चेक करा, काय विचार आले या ठिकाणी तर 25 पैशांच्या नाण्यांची संख्या किती म्हण, 25 पैशांची नाणी किती आहेत. काय विचारायला या ठिकाणी तर 25 पैशांच्या नाण्यांची संख्या. नाणी म्हणजे समजलं आता आपल्याला काढायचे बंदे. नाणीचं गुणोत्तर का 2, 3, 5, 4 आहे आणि आपल्याला कोणाचं काढायचं तर 25 पैशाचं. 25 पैशाच्या नाणी किती आहेत या ठिकाणी 4 दिसालेत. किती दिस आहेत तर 4 दिस आहेत. मग एक काम करा, या ठिकाणी काय करा, गुणिले काय करा तर 4 करून टाकून द्या. गुणिले काय केलं या ठिकाणी तर 4 केला. कोणत्याही संख्येचे नाणी विचारते. आता इथं मला 25 पैशाचीच नाणी विचारले म्हणून मी 4 टाकलो. 50 पैशाची विचारला असतं तर मी गुणिले किती केलो असतो तर 3 केलो असतो. इकडे 1 रुपयाची विचारला असतं तर गुणिले मी काय केलो असतो 2. जे बी काय विचार आलाय ते गुणिले मी टाकून द्या बस. आता काय होणार आहे, समजा एक दशांश ह्याला कट करा, वरी 1 झिरो वाढून घ्या, काही प्रॉब्लेम आहे ना. 1 दशांश कट वरी 1 झिरो वाढून. आता कटत असेल तर कट करा, जसं की इथं 9 न कटते बघा, 9 5 45, इकडं 9 2 18, 19 20 21, 3 उरले 9 चौक 36, 9 झिरो जा 0, 240 गुणिले 4 उरले, 4 झिरो जा 0, 4 चौक 16 चे 6 चाली 1, 4 2 8 आणि 1 9. खाली अजून किती राहिले या ठिकाणी तर 5 राहिले, कारण इथं तर गुणल्या 24 गुणिले 4 केल्यावर किती आले या ठिकाणी तर 960 आणि हे नंतर भागिले मध्ये किती आले या ठिकाणी तर 5 आलं. आता कट केल्याच्या नंतर 5 1 5 राहणार आहे. नंतर इकडं 5 1 5, ह्या ठिकाणी किती शिल्लक उरलं या ठिकाणी तर 4 उरलं 46 झालं.
5 न डबल भाग द्या की 5 नम किती आले या ठिकाणी तर 45. किती उरलं या ठिकाणी तर 1 उरलं. 10 झाले. 5 दोन्ही किती आले या ठिकाणी तर 10. म्हणजेच काय या ठिकाणी किती आलं आपलं या ठिकाणी तर 192 आले या ठिकाणी. 25 पैशांचे नाणी किती असतील या ठिकाणी तर 192 या ठिकाणी असतील. आता ह्याच प्रकारचं सगळ्यात अगोदर आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा इथं बघायचं की 1 रुपयाचे, 50 पैशाचे, 25 पैशाचे नाण्याचं गुणोत्तर लिहिले आपण 2, 3 आणि 4. मग मला रुपये जर काढायचं असेल तर मी आत्ताच सांगितलं होतं की गुणाकार करायचा आहे मला, कारण नाणी दिले वरी खाली काय आहे रुपये आहे, गुणाकार करायचा. गुणाकार केलो, एकूण रुपये किती झाले 4.5 झाले. पण ओरिजिनल मध्ये किती रुपये होते या ठिकाणी 2016 होते आणि 216चीच किंमत मी टाकलो 4.5. आणि नंतर आता गुणिलेमध्ये जे काढायचं राहते या ठिकाणी मला काय काढायचं आहे, 25 पैशाची नाणी काढायची आहेत. 25 पैशाच्या नाणीचं गुणोत्तर किती आहे तर 4चं गुणोत्तर आहे, म्हणून इथे मी 4 टाकलो. दशांश कट केलो, वरी 0 गेलो, भागाकार केलो, किती आले या ठिकाणी तर 192 आले. बाकी फक्त पुढचा खेळ कॅल्क्युलेशनचा होता. मांडणी तर याची हेच राहणार, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. आता जर ह्याच टाईपवरला जर आता नेक्स्ट क्वेश्चन जर मी बघितलो, थोडंसं हे पॅटर्न बघा. काय म्हणते या ठिकाणी तर एका बॉक्समध्ये 25 पैशाची नाणी, 50 पैशाची नाणी आणि 2 रुपयाची नाणी आहेत, ज्यांची किंमत 660 रुपये आहे. सर्व नाण्यांची संख्या समान आहे. बॉक्समधील 2 रुपयाच्या एकूण नाण्यांची संख्या शोधा. क्वेश्चन भारी आहे. याच्यामध्ये सोडवायचं काय आपल्याला ते बघा. पहिल्यांदा की एका बॉक्समध्ये किती पैशाचे म्हणाले, सगळ्यात अगोदर 25 पैसे म्हणाले, पैशाला पैसे 25 पैसे झाले. त्याच्यानंतर किती पैसे 50 पैसे झाले. किती पैसे झाले या ठिकाणी तर 50 पैसे झाले. त्याच्यानंतर किती आहेत या ठिकाणी तर 2 रुपये आहेत. किती म्हणले या ठिकाणी 2 रुपये म्हणले, रुपयाला रुपये लिहिलो मी. आता हे 25 पैसे, 50 पैसे आणि 2 रुपयाचे नाणी किती आहेत मला सांगा. रुपयाची नाणी आहेत म्हणजे ज्याची किंमत 660 आहे. म्हण सर्व नाण्यांची संख्या समान आहे म्हणाले. या ठिकाणी काय म्हणाले, मला नाणी पाहिजे होते किती रुपये म्हणजे किती सिक्के आहेत किंवा किती बंदी आहेत, पण त्यांना काय म्हणले क्वेश्चन मध्ये सर्व नाण्यांची संख्या समान आहे. समान आहे ह्याचा अर्थ काय की बाबा सगळेच्या सगळे समान आहेत. मग सगळेच्या सगळे जर समान असतील तर प्रत्येकाला तुम्ही एक काम करा, ह्याला एक घ्या, ह्यालाही नाणीमध्ये गुणोत्तर एक घ्या, ह्यालाही नाणीमध्ये गुणोत्तर एक घ्या. कारण गुणोत्तरामध्ये काही प्रॉब्लेम आहे ना, सगळ्याला आपण सारखंच घ्यायला की नाही. असं थोडीच करायला की इथं 1, इथं 2, इथं 3 असं काहीच करायला नाही. सगळ्याला सारखं ठेवायचं. मग सगळ्याला मी 1, 1, 1, 1 ठेवतो. तुम्ही 2, 2, 2, 2 बी ठेवू शकता, काही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम आहे ना, कुठंच काही प्रॉब्लेम आहे ना. 1, 1, 1 ठेवलो मी. आता या ठिकाणी काय करलो मी, मला काय काढावं लागते सगळ्यात अगोदर तर रुपये काढावं लागते. रुपयाचं काय ते गुणोत्तर 25 पैसे गुणिले 1 करा. 25 1 काय येणार आहे या ठिकाणी तर 25 येणार आहे. इकडं 50 1 किती येणार आहे 50 येणार आहे. इकडं 2 गुणिले 1 केल्यावर किती येते 2 येणार आहे. कोणी कोणी काय करते अजून इथं प्रॉब्लेम येऊ नये म्हणून इथं गुणिले 4 करते. गुणिले काय करते 4. मग इथं गुणिले 4 केल्यावर काय येते प्रत्येकाचं 4 4 4 घेते. 4 केल्याने काय होणार आहे 25 चौक 100 आणि 2 अंकानंतर दशांश म्हणजे 1 येणार आहे. किती रुपये बनणार आहे तिथं तर 1 रुपये. मग काय होते तर पॉईंटचं झंझट राहीना म्हणून तिथं 4 घेतात. 4 घेतलं तरी तेच पडणार आहे. तुम्ही 1 जरी घेऊन केला तरी तेच पडणार आहे, बाकी काय नाही. 25 गुणिले 1 केल्यावर 25 आलं, 50 गुणिले 1 केल्यावर 50, 2 गुणिले 1 केल्यावर 2 रुपये. आता फोकस कुठं करायचा आहे, पैसे वाल्याला 2 अंकांना दशांश आहे, एवढं पक्क लक्षात ठेवा. इथं रुपये आहे ह्याला काही प्रॉब्लेम नाही. पैसे इथं आहेत, इथं द्या 2 अंकांना दशांश म्हणजे इथं येणार आहे. इथं पैसे आहेत, इथं द्या 2 अंकांना दशांश इथं येणार आहे. आता तर आता इथं ह्या ठिकाणी एकूण रुपये किती झाले या ठिकाणी काय काढले आपण आता एकूण रुपये. आता एकूण रुपयामध्ये काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर इथं किती आहेत 2 रुपये आलं. आपण दशांश बी देऊन टाकून दिला कारण हे बी रुपयामध्ये कन्वर्ट झालं. आता पहिलं पैशामध्ये होतं ना, मग आता दशांश दिला 2 अंकानंतर रुपयामध्ये कन्वर्ट झालं, हे बी रुपयामध्ये झालं. मग आता टोटल एकूण रुपयामध्ये काढायचं किती रुपये झाले टोटल 2 रुपये. पहिल्यांदा इथे काम करा 0.50 आणि 0.25 0.50 आणि 0.25 ह्याचा अर्थ काय तर 0.75 झाले. 0.75 आणि हे 2 म्हणजे किती जाणार आहे 2.75 रुपये. 2 पॉईंट किती आले या ठिकाणी तर 75 रुपये आलं. एकूण रुपये पहिल्यांदा काढायचं आणि हे सगळं रुपयामध्येच राहावं. पैसे असेल तर आपण रुपयामध्ये कन्वर्ट केला त्याला. पण आता काय म्हणते क्वेश्चन मध्ये ज्यांची किंमत 660 रुपये आहेत म्हणजेच 660 रुपये तर आहे तिथं. किती रुपये आहेत या ठिकाणी तर 660.
पण हे ओरिजिनल रुपये आहेत, हे ओरिजिनल मध्ये रुपये आहेत. कारण देताना कधी लक्षात ठेवायचं, एक नोट करायचं की त्यानं रुपयामध्येच पैसे द्यावे. आतापर्यंत कधी पैशामध्ये दिले का तर दिलं नाही. मग जर समजा आपण इथं जर पैशामध्ये सगळं जर काढत राहिल्या, कोणी कोणी काय म्हणतात आता इथं रुपयाला पैशामध्ये करा, पैशामध्ये करता येते काही प्रॉब्लेम नाही, पण ते रुपयामध्ये देते, मग ह्यालाही अजून पैशामध्ये करा, अजून ते संख्या वाढते, कॅल्क्युलेशन वाढते. त्याच्यामुळं आपण रुपयाला शेवटपर्यंत रुपयामध्ये ठेवू, थोडंफार काय पॉईंटचे कॅल्क्युलेशन येईल तेवढं करता येते आपल्याला, तेवढं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असंही काही लई किचकट येणार नाही कॅल्क्युलेशन, आणि पूर्ण भाग जाणारीच संख्या आहे, तेवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. 660 रुपये आहेत. ह्याचीच किंमत ओरिजिनलमध्ये किती रुपये आहे या ठिकाणी, तर आपण गुणोत्तरामध्ये किती काढलं तर 2.75 काढल्या, खाली 2.75 टाकून द्या. गुणिलेमध्ये आपल्याला जे काढायचं आहे ते गुणाकारामध्ये टाकून द्या. सर्व नाण्यांची संख्या समान आहे. बॉक्समधील 2 रुपयाची एकूण संख्या किती, 2 रुपयाच्या नाण्यांची एकूण संख्या किती. मग 2 रुपयाचे मला सांगा या ठिकाणी नाणे किती आहेत. हे नाण्याचं गुणोत्तर 1 1 1. 2 रुपयाचे नाणे किती आले या ठिकाणी, तर एकच आले, मग एकच टाका इथं, बस काम संपलं. जर एकूण नाणी विचारलं असतं, ह्याचे एक नाणी, ह्याचे एक नाणी, ह्याचे एक नाणी, टोटल किती झाले 3, तर मी तिथं 3 टाकलो असतो. आता काय करायचं, इथं फक्त कॅल्क्युलेशन करायचं, बाकी काय नाही. आता इथंच प्रॉब्लेम आहे का नाही आपल्याला, पॉईंटचाच प्रॉब्लेम आहे. मग एक काम करा ना, मग हे दशांश उडून टाकून द्या, वरी 2 झिरो वाढून घ्या. म्हणजेच काय येणार आहे इथं 660. हे दशांश कटलं, वरी 2 झिरो वाढलो मी, खाली काय आलं 275 एवढं आले, खाली काय आलं 275. आता एक काम करतो आपण, कटूत. आता कटते किती ना, जर समजा आकाराची जर कसोटी माहीत असेल तर एकाड एक येणाऱ्या अंकाच्या संख्येतील बेरजेतील फरक बघा. 2 अधिक 5 7 वर येतं, 7 मधून 7 गेले 0, आणि 11 6 66 चाललंय भाग. थोडंफार आपल्याला 12 पर्यंतची कसोटी तर माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला लवकर लवकर भाग द्यायचं समजते. 5 5 न कटिता येते, किंवा डायरेक्ट आपण मोठ्या मोठ्या संख्येनं भाग द्या पहिल्यांदा. जसं की 11 दोन्ही किती आले या ठिकाणी, तर 22. 22 म्हणजे किती वर आले, 22 म्हणजे त्या ठिकाणी किती उरलं, 5 उरलं. 11 5 55, इकडं 11 6 66, आणि समोर किती झिरो लागायत 1 2 3, 6000 आलं. 6000 भागिले मध्ये 25 करायचा, 25 एकाचा पाडा येत असेल असं मला वाटते. 25 एक 25, 25 दोन्ही किती आले या ठिकाणी, तर 50 आलं. 60 म्हणजेच किती उराले, 10 उराले, 100 झाले. 25 चोक 100, आणि समोर एक झिरो आहे, 25 झिरो जा 0, किती आलं फायनल उत्तर आपलं या ठिकाणी, तर 240. म्हणजेच काय, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं काय आलं, तर ऑप्शन क्रमांक ई आपल्या गणिताचं उत्तर असेल या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक ए. फक्त रुपयामध्ये कन्वर्ट करा प्रॉपर, फक्त रुपयामध्येच करायचं. ह्याची किंमत ही आहे म्हणून टाकायचं, गुणिलेमध्ये जे काढायचं ते टाका, उत्तर आपलं येऊन जाणार आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन, जसं की आता हे एक आहे, कारण प्रत्येक गणित वेगवेगळ्या टाईपचंच आहे, वेगवेगळ्या टाईपचंच क्वेश्चन मी घेऊन आलो या ठिकाणी. कारण ह्याच्यावर जास्त आपण टाइम वेस्ट न करता, कारण विचारायचं प्रमाण बऱ्यापैकी हाय, पण कमी प्रमाणात आहे, पण सिलेबसमध्ये असल्यानं आपल्याला कव्हर करावं लागणार आहे. जसं की आता या क्वेश्चन मध्ये काय म्हणते, एका पिशवीमध्ये 50 पैसे 25 पैसे आणि 20 पैशाची नाणी 2 3 5च्या प्रमाणात आहेत. मग ज्यांची रक्कम 550 रुपये आहे, 50 पैशांची नाणी आणि 20 पैशांची नाणीने बनवलेल्या पैशातील फरक किती, बनवलेल्या पैशातील फरक किती, ह्या वाक्याचा आपल्याला अर्थ समजा. काय दिले क्वेश्चन मध्ये बघा, इकडे एका पिशवीमध्ये किती पैसे आहेत या ठिकाणी, तर 50 पैसे. सुरुवातीला 50 पैसे आले, त्याच्यानंतर किती पैसे आले या ठिकाणी, तर 25 पैसे, या ठिकाणी 25 पैसे बी आले. त्याच्यानंतर किती पैसे आहेत या ठिकाणी, तर 20 पैसे आहेत, 20 पैसे बी आले. नाणी 2 3 5च्या प्रमाणात आहेत, म्हणजेच काय, नाणीचं गुणोत्तर आहे. नाणी जर आली या ठिकाणी सुरुवातीला 2 3 2 3 आणि कितीच्या प्रमाणात आहेत, तर 5च्या प्रमाणात आहेत. हे गुणोत्तर कशाचं आहे, नाणीचं गुणोत्तर आहे. मग मला एकूण रुपये बी काढावं लागेल. रुपयाचं गुणोत्तर काय येणार आहे या ठिकाणी, रुपयाचं गुणोत्तर काय येणार आहे, 50 गुणिले 2 करा, 50 दोन्ही किती येणार आहे, तर 100 येणार आहे. इकडे 25 3 किती येणार आहे, तर 75 येणार आहे. 20 5 किती येणार आहे, तर 100 येणार आहे. पहिल्यांदा चेक करा सगळे पैसे होईल काही, सगळेच्या सगळे पैसे होईल. मग ह्याला रुपयामध्ये कन्वर्ट करा, 2 2 अंकानं तर दशांश, म्हणजे इथं दशांश दिलो मी, इथं दशांश दिलो मी 0.75, इथं दशांश दिलो, हे कटलं. विचार आले का, म्हणजेच काय, 50 पैशाचे एकूण किती रुपये होतील, 1 रुपये होतील. 25 पैशाचे किती रुपये होतील, 0.75 होतील. 20 पैशाचे किती रुपये होतील, 1 रुपये होतील. क्वेश्चन मध्ये इथं ह्याच्या पुढे जायची गरज नव्हती. का गरज नव्हती सांगतो त्याचं कारण. काय म्हणलं या ठिकाणी, 50 25 20 पैशाची नाणी 2 3 5च्या प्रमाणात आहे, ज्यांची रक्कम 550 रुपये आहे,
50 पैशांची नाणी आणि 20 पैशाची नाणीने बनवलेल्या पैशातील, म्हणजे 50 पैशानं बनवलेले पैसे, पैसे म्हणजे किती आहेत, हे होतं नाणीचं गुणोत्तर. बनवलेले पैसे किती आहेत, हे 1 रुपये असेल बनवलेले पैसे. 20 पैशाची नाणी, 20 पैशाच्या नाणीने बनवलेले पैशातील फरक किती. 20 पैशाच्या नाणीने किती रुपये बनवले, तर 1 रुपये बनवले. आणि इथं 50 पैशाच्या नाणीने किती रुपये बनवले, 1 रुपये बनवले. बनवलेल्या पैशामधला फरक विचारले. ह्यानं बी 1 रुपये बनवले. फक्त गुणोत्तरामध्ये बघा, ह्यानं बी 1 गुणोत्तर बनवले, ह्याने किती गुणोत्तर बनवले, 1 गुणोत्तर बनवले. ह्याचा अर्थ पैसे किती काय येणार, पण ह्याच गुणोत्तरामध्ये वाटावं लागणार आहे. मग ह्याच गुणोत्तरामध्ये वाटल्यावर तुम्हाला असं वाटणं चालेल का की ह्याला बी 1 हिस्सा भेटायला, ह्याला बी 1 हिस्सा भेटायला. ह्याचा अर्थ दोघाला सुद्धा सारखीच रक्कम भेटणार आहे. इथं बी 1 आहे, इथं बी 1 आहे, आणि दोघांमधला फरक विचारालाय. ह्याचा अर्थ काय की ह्याला बी तेवढीच रक्कम भेटाली, ह्यालाही तेवढीच रक्कम भेटाली. मलाही 100 आहेत, त्यालाही 100 आहेत, बरोबर आहे. दोघालाही सारखीच रक्कम आहे, आणि दोघांमधला मी पैशामधला फरक विचारलो. पैशामधला फरक किती राहणार आहे, 0 रुपये. किती रुपये राहणार आहे या ठिकाणी, 0 रुपये. कारण दोघाला समान समान रक्कम भेटाली या ठिकाणी. आपल्याला काय म्हणले, क्वेश्चनची लाईन कोणती महत्वाची आहे, ही लाईन आहे. 50 पैशाची नाणी आणि 20 पैशाच्या नाणीने बनवलेल्या पैशातील फरक किती. 50 पैशाच्या नाणीनं किती पैसे बनले, पैसे बनले म्हणजे काय, किती रुपये बनले, 1 रुपये बनले. 20 पैशाच्या नाणीनं किती रुपये बनले, कारण रुपयाचं गुणोत्तर खालचं आहे ना, किती रुपये बनले, तर 1 रुपये बनले. आपल्याला काय विचारलंय, बनवलेल्या पैशामधला फरक. इथं बी 1 आहे, इथं बी 1 आहे. ह्याचा अर्थ काय, 0 आहे. याचा अर्थ काय, तर 0. फरक कितीच राहणार आहे, 0चा राहणार आहे. आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की बायचान्स इथं जर काही दुसरं जर आलं असतं, तर ह्याला आपण कसं काढले असतं, बघा थोडंसं. आता इथं ह्या ठिकाणी टोटल रुपये किती आहेत या ठिकाणी, तर 550 रुपये आहेत. एकूण रक्कम किती आहे, 550 ला 550 करा भागिलेमध्ये, 550 टाकल्या भागिलेमध्ये. आता एक काम करा, टोटल पैशामध्ये हिस्से किती पडले, टोटल पैशामध्ये 1 1 0.75. ह्याचा अर्थ काय, 1 आणि 1 किती झाले, 2, आणि हे 0.75 म्हणजेच किती झाले, 2.75 रुपये. कारण हे ओरिजिनल मधले रुपये होईल, आणि ह्याचाच गुणोत्तर मी खाली टाकलो 2.75 एकूण रुपये. आणि गुणिले मध्ये मी काय करा म्हणलो मी, की जे आपल्याला विचारले, काय विचारले, 50 पैशाच्या नाणीने बनवलेले रुपये इथं आहेत, ह्यानं बनवलेले रुपये इथं आहेत. दोघांमधला फरक विचारले. मग दोघांमध्ये फरक किती, दोघांमधला फरक काढायचा. फरक कितीचा आहे या ठिकाणी, 0चा. जर समजा इथं जर 3 असतं, दोघांमध्ये फरक कितीचा असता, 2चा असता. मग जेवढाही काही फरक राहणार आहे ते इथं टाका. फरक इथं किती आहे या ठिकाणी, तर 0 आहे. आणि आता इथं तर समजा आपल्याला कोणत्याही संख्येला, जगातली कोणतीही संख्या घ्या, त्याला जर एक वेळेस गुणाकारामध्ये 0 जर भिडला, ह्याचा अर्थ काय, ते फायनल उत्तर 0च येणार आहे. फायनल उत्तर काय, ते 0च येते. कोणत्याही संख्येला तुम्ही 0 न गुणा, सगळे सोडत बसायची गरज नव्हती. कोणत्याही संख्येला 0 न गुणा, उत्तर काय येणार आहे, 0च भेटणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तर, फायनल उत्तर काय येते या ठिकाणी, तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला भेटून जाणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जे बी काही विचारलं ते गुणिले मी टाकून द्या बस. आपल्याला बनवलेल्या पैशातील म्हणजे नाण्यामधील फरक असं काहीच म्हणलं नाही. बनवलेले पैसे हे आहेत, ह्याच्यामध्ये गॅप कितीचा आहे, तर 0चा गॅप. म्हणून मी काय केलं या ठिकाणी, तर 0 टाकलो. फायनल उत्तर किती आलं या ठिकाणी, तर 0 उचलले. बस, बाकी काय करायचं नाही, इथं कॅल्क्युलेशन करायचं नव्हतं काहीच. आता या ठिकाणी अजून एक क्वेश्चन देतो मी या ठिकाणी. आता इथं थोडंसं प्रॉब्लेम यायला सुरू होते. प्रॉब्लेम म्हणजे तेवढं काही प्रॉब्लेम नाही, पण बाकी पोराला प्रॉब्लेम यायला सुरू होत होते. काय म्हणते या क्वेश्चन मध्ये, 615 नाण्यामध्ये, आता या ठिकाणी तुम्हाला रुपये देणार, इथं गलती कर नका की हे रुपये घ्याल. 615 नाण्यामध्ये, नाण्यामध्ये म्हणजे याचा अर्थ काय की टोटल 615 बंदे आहेत. टोटल बंदे आहेत. किती कितीचे बंदे आहेत, 1 रुपयाचे बंदे, 50 पैशाचे बंदे आणि 25 पैशाचे बंदे. ह्या ठिकाणी मी 1 रुपये घेतो, ह्या ठिकाणी मी काय घेतो, 50 पैसे घेतो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी मी काय घेतो, 25 पैसे घेतो. 25 पैसे घेतो. 1 रुपये, 50 पैसे, 25 पैशांच्या नाण्यांचा समावेश आहे. त्यांची मूल्य म्हणजेच काय, हे रुपये देवलेले आहे आपल्याला. किती रुपये आहेत टोटल, मूल्य म्हणजेच काय, किंमत होय त्याची, नाणी तर नव्हे. मूल्य म्हणजे काय राहणार आहे, किंमत राहणार आहे. 3, 5, 7च्या प्रमाणात आहेत. मग 3, 5 कितीच्या प्रमाणात आहेत, तर 7च्या प्रमाणात आहेत. मग ह्याचा अर्थ एक काम करा, 1 रुपयाचे किती रुपये आहेत या ठिकाणी, तर 3 रुपये आहेत. 50 पैशाचे किती रुपये आहेत या ठिकाणी, तर 5 रुपये आहेत.
25 पैशाचे किती रुपये आहेत या ठिकाणी तर 7 रुपये आहेत. किती रुपये आहेत तर 7 रुपये आहेत असं समजा, काही प्रॉब्लेम आहे ना. कारण हे जे गुणोत्तर राहते मी म्हणलो की हे रुपयामध्येच राहणार आहे. आता आपल्याला जर रुपये जर दिला असेल तर आपल्याला एक गोष्ट काढता येते. काय काढता येते? नाणी काढता येते. या ठिकाणी किती नाणी असतील तर त्यावेळेस मी एक सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की ह्या एक न इथं भाग द्या म्हणलो तुम्ही. कारण मध्ये ज्या वेळेस मूल्य येईल किंवा रुपये येईल, मला जर नाणी जर काढायचं असेल तर इथं भाग द्या म्हणलो होतो. 1 3 जा 3, 3 ला भाग द्या. 1 3 जा 3. नाहीतर एक काम करा, असं समजा ह्याला. जर समजा हे जर प्रॉब्लेम येत असेल तर एक काम करा, असं समजा की बाबा एका रुपयामध्ये, किती रुपयामध्ये म्हणलो मी? एका रुपयामध्ये. एका रुपयामध्ये 1 रुपयाचे किती बंदे येतील? एका रुपयामध्ये 1 रुपयाचे किती बंदे येतील? तर एकच बंद येईल. आणि 1 गुणिले आता 3 रुपयामध्ये किती येणार आहेत? 1 3 जा 3 नाणी बनणार आहेत. किती बंदे भेटणार आहेत? 3 बंदे भेटणार आहेत. जसे की आता उदाहरणार्थ 50 पैसे आहेत, तुम्ही 1 रुपयाला टार्गेट करा. 1 रुपयाला एका रुपयामध्ये 50 पैशाचे किती बंदे भेटतील? एका रुपयामध्ये 2 बंदे भेटणार आहेत. 50 50 2. एका रुपयामध्ये किती बंदे भेटले? 2. 5 रुपयामध्ये किती भेटणार आहेत? एका रुपयामध्ये जर 2 असतील, 5 रुपयामध्ये 5 2 10. आता हे नाणे होईल बरे, सगळं का होय? नाणे होय. भाग करायची गरज पडणार तुम्हाला. आत्ताची मेथड सांगायला तेवढे चांगली आहे अजून ह्याच्यामध्ये. 25 पैसे आहेत, तुम्ही 1 रुपयाला टार्गेट करा. कारण टोटल 7 रुपये बनायत. 1 रुपयाचा जर विचार केला, एका रुपयामध्ये 25 पैशाचे किती बंदे तयार होतील? 25 25 25 25 25 चोक 100 4. एका रुपयामध्ये किती बंदे बनले? 4. 7 रुपयामध्ये किती बंदे बनणार आहेत? 7 चोक 28. हे का वय या ठिकाणी? नाण्याचं गुणोत्तर आलंय. कशाचं गुणोत्तर आलंय? नाण्याचं. कारण मी सांगितलं होतं की तर भाग द्या, पण भाग द्यायला पोराला कधी कधी अजून किचकट जाते, प्रॉब्लेम येते अजून बी. मग त्याच्यामुळं एक नॉर्मल कॉमन सेन्स सांगलो की ह्याच्यामध्ये शॉर्टकट टेक्निक कशी लक्षात ठेवायचं. हे रुपये आहे, हे रुपये ऑलरेडी हा. एक काम करा, एका रुपयामध्ये 1 रुपयाचे किती बंदे भेटणार आहेत? तर एकच बंदा भेटणार आहे. मग असे 3 रुपये आहे टोटल. मग 1 गुणिले 3 करा. 3 रुपयामध्ये किती बंदे भेटले? 3 1 3. मग आता त्याच्यात 50 पैसे आहेत, एका रुपयाला टार्गेट करा. एका रुपयामध्ये 50 पैशाचे किती बंदे भेटणार आहेत? 2 बंदे भेटणार आहेत. एका रुपयामध्ये 2 बंदे. मग आता 5 रुपयामध्ये 5 2 10. इकडं 25 पैसे, एका रुपयामध्ये एका रुपयाला टार्गेट करा. 25 पैशाचे 4 बंदे भेटतात. एका रुपयामध्ये 4 बंदे. मग 7 रुपयामध्ये 7 चोक 28 बंदे. 28 बंदे म्हणजेच 28 नाणी. आता हे आलं नाण्याचं गुणोत्तर त्याच्या. हे कशाचं गुणोत्तर आलं? तर नाण्याचं गुणोत्तर आलं. या ठिकाणी आपल्याला काय म्हणते या ठिकाणी बघा, 50 पैशांच्या नाण्यांची संख्या शोधा. 50 पैशांच्या नाण्यांची संख्या शोधा. नाण्याची संख्या शोधायची आहेत. नाणी किती आहेत? 28 10 3. आणि ओरिजिनल मध्ये नाणी किती आहेत? बघा इथं वरी ओरिजिनल मध्ये नाणे किती आहेत? 615 नाणी आहेत. म्हणजेच काय? 615 वरी टाका, ओरिजिनल किंमत वरी येणार आहे. भागिले मध्ये त्याचं गुणोत्तर टाका. आता 615 का होय? रुपये होते का? हे रुपये असतं तर मी रुपयाची बेरीज केलो असतो, पण रुपये नव्हच. हे होईत नाणी. मग मला काय करावं लागेल? नाण्याचीच बेरीज करावं लागेल. ह्या ठिकाणी बेरीज करा बरं. 28 10. 28 आणि 10 किती आले या ठिकाणी? 38. 38 आणि 3. 38 आणि 3 या ठिकाणी किती उरले या ठिकाणी? तर 41 उरले. किती उरले या ठिकाणी? तर 41. टोटल बेरीज केली आपण. 28 अधिक 10 किती झाले या ठिकाणी? 38. 38 अधिक 3 किती आले या ठिकाणी? तर 41 आलं. हे टाकले आपण. गुणिलेमध्ये जे काढायचं आहे ते टाका म्हणलो मी. गुणिलेमध्ये जे बी काही आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे या ठिकाणी बघा. इकडे 50 पैशांच्या नाण्यांची संख्या शोधा. 50 पैसे नाणी कुठे आहेत? नाण्यांची संख्या किती आहेत या ठिकाणी? तर 10 आहेत. म्हणजेच काय करायचं? मला 10 ची किंमत शोधायचं आहे, बस. बाकी काय करायचं नाही याच्यामध्ये. मग आता 41 आलंय, मूळ संख्या आली. नाईलाज आहे, मला 41 नच भाग घालावं लागते वरी. दुसरं ऑप्शनच नाही या ठिकाणी. कारण कटणार संख्या दुसऱ्यानं कशानं कटणार आहे? आता 4 1 41 1 41 41 1 41. मग आता 61 मधून 41 गेले. एक काम करा, 41 मध्ये 10 प्लस केल्यावर 51, अजून 10 प्लस केल्यावर 61, म्हणजे 20 चा गॅप आहे. आणि हे 20 जेव्हा समोर जोडते 205 तयार होतात. 41 गुणिले किती करू म्हणजे 205 तयार होईल. नॉर्मल बघा 5 न गुणून 5 चोक 20 5 1 5. थोडं कन्सेप्ट डेव्हलप करायचं. 41 गुणिले 5 केल्याच्या नंतर बघा 5 1 5 5 चोक 20 205 सापडाले. 41 5 जा किती येणार आहे या ठिकाणी? तर 205 येणार आहे. भाग बसला कितीचा या ठिकाणी? तर 15चा बसला. 15 गुणिले 10 करायचा मला या ठिकाणी. 15 गुणिले 10 केल्याच्या नंतर या ठिकाणी किती भेटणार आहे या ठिकाणी? मला 150 भेटणार आहे. किती भेटणार आहे या ठिकाणी? तर 150. मग 50 पैशाची नाण्यांची संख्या किती आहे या ठिकाणी? तर 150. मला कोणतंही विचारतं, मला ह्याचं विचारलं असतं मी तिथं गुणिलेमध्ये 28 टाकलो असतो.
कारण जे ऍक्च्युअल मध्ये काढायचं राहते ते कधी बी गुणिलेमध्ये येणार आहे, एवढं आपल्याला समजाव. तर आता ह्याच नाणीवरचं सगळ्यात लास्टचं गणित हे आहे या ठिकाणी, ह्याला आपल्याला सोडवायचं. क्वेश्चन मध्ये काय दिले बघा फक्त, की एका पिशवीमध्ये 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयेच्या मूल्यांची नाणी आहे. म्हणजेच काय, पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या 240 आहे. जर 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती किती आहे, तर 2, 3, 5च्या प्रमाणात असेल तर पिशवीत एकूण किती पैसे आहेत. सोडवायचं कसं सांगतो. हे कुठे विचारला नाही प्रश्न, पण अशा पॅटर्नवरची आपल्याला सुटाव गणित. काय म्हणाले सगळ्यात अगोदर, एका पिशवीमध्ये 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाच्या मूल्यांच्या नाणी आहेत. म्हणजेच काय, एक 5 रुपयाची नाणी आहे, एक 10 रुपयाची नाणी आहे, म्हणजेच काय 10 रुपयाचे बंदे आहेत, एक आहे 20 रुपयाचा बंदा. बरोबर. आता बघा इकडं, पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या, एकूण नाणी किती आहेत या ठिकाणी, एकूण नाणी किती आहेत, एकूण नाण्यांची संख्या 240 आहे म्हणाले. एकूण नाण्यांची संख्या दिलंय ऍक्च्युअल मध्ये किती दिलंय, 240. जर 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाच्या नाण्यांची संख्या 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5च्या प्रमाणात आहेत 5च्या प्रमाणात असतील तर पिशवीत एकूण रुपये किती असतील पिशवीत एकूण रुपये किती असतील अशा पद्धतीचं आपल्याला करायचं. मग एक काम करूत आपण, रुपये काढायचं ना. मग रुपयाचं गुणोत्तर काय ते चेक करा बरं. सगळ्यात पहिल्यांदा 5 2 या ठिकाणी किती येणार आहे, तर 10 येणार आहे. त्याच्यानंतर 10 किती येणार आहे या ठिकाणी, तर 30 येणार आहे. त्याच्यानंतर 20 5 किती येणार आहे या ठिकाणी, तर 100 येणार आहे. आणि सगळं रुपयामध्ये आहे, रुपयेच राहू द्या, सगळं रुपयामध्ये राहू द्या, काही प्रॉब्लेम येणार. मग हे जे 240 दिले हे काय दिले, 240 या ठिकाणी 240 जे देऊ लागले, काय देऊ लागले, एकूण नाण्यांची संख्या देऊ लागले. मग मला काय टाकावं लागेल या ठिकाणी, 240 ला 240 एकूण नाण्यांची संख्या किती आहेत, 240 दिले. मग एकूण नाणीचं गुणोत्तर बघा, एकूण नाणी किती आहेत, 2, 3 आणि हे 5 किती आलं या ठिकाणी, तर बघा 5 आणि 3 किती येणार आहे या ठिकाणी, 8, 8 आणि 2 किती येणार आहे, तर 10 येणार आहे. हे 10 टाकल्या, कारण हे नाणी होईत ना, मग खाली बी नाणीचंच गुणोत्तर टाकावं लागते. पहिलं वरी रुपये येऊ लागते ना, मग खाली काय टाकाल ते आपण रुपयाचं गुणोत्तर टाकायला, सगळ्याची बेरीज करून. इथं नाणी म्हणले, नाणी टाकून काय प्रॉब्लेम आहे. जे म्हणाले ते वरी टाका, त्याची किंमत खाली टाका, बस. गुणिलेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पिशवीत एकूण किती पैसे आहेत, म्हणजे एकूण पैसे किती आहेत, एकूण पैसे म्हणल्यावर मला खाली जावं लागेल हे रुपयामध्ये. मग आता 100 हे 30 किती झाले, 130 आणि हे 10, 140 झाले टोटल. किती रुपये झाले या ठिकाणी, 140 रुपये. पण हे काय होय, गुणोत्तरामधलं होय म्हणलो मी. आता गुणिलेमध्ये 140 टाकून दे बस. गुणिलेमध्ये 140 टाका. जसं की या ठिकाणी हे 1 0 हे 1 0 कटलं, 14 0 जा 0, 14 चौक 56 चे 6, हातची आली 5, 14 2 28, 28 अधिक 5 जर का मी केलो या ठिकाणी किती भेटणार आहे, तर 33 भेटणार आहे. ह्याचा अर्थ फायनल उत्तर काय या ठिकाणी, तर 3360 रुपये एकूण रुपये असतील. टाकताना फक्त नॉर्मल बरोबर टाकायचं. आपल्याला काय बरोबर टाकायचं आहे, आपल्याला दिलंय का एकूण नाण्याची संख्या दिले ना, मग नाणीवर लिहिलं एकूण 240, नाण्याचंच गुणोत्तर खाली टाकायचं. मग आपल्याला नाणी किती आहेत बघा इथं, नाणी 2 3 5 आपण दोन्ही काढाल्या ना, आपण ज्याचं म्हणाले ते खाली टाका. 5 आणि 3 8 आणि 2 10 आलं. गुणिलेमध्ये काय करायचं, शेवटपर्यंत आपण काय करायला, जे काढायचं आहे ते गुणिलेमध्ये टाकायला. आता इथं कोणतं ठराविक एकट्याचेच रुपये काढा म्हणाल नाही, एकूण किती पैसे आहेत म्हणाले. एकूण किती पैसे म्हणाले, मी सगळ्याची बेरीज केली या ठिकाणी. किती आले, 140. 140 न गुणल्या उत्तर किती भेटायला या ठिकाणी, तर 3360 रुपये ह्या क्वेश्चनचं काय असेल, आपलं आन्सर असेल. अशा पद्धतीनं जे अत्यंत किचकट होतं टाईप, ते टाईप आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कव्हर केलं.